in Ulhasnagar, in Kalyan. काळू धबधबे. माहित नाही का, पण असं सुट्ट्या लॉंग विकेंड आले की डोक्यात चक्र फिरू लागतं. कुठे जायचं, काय एक्सप्लोर करायचं. आणि त्यात आपण यूट्यूबवर, इंटरनेटवर खूप सारे रील्स, खूप सारे व्हिडिओज बघितलेले काळू धबधब्याचे. सो माइंडमध्ये कंटिन्युअसली तेच चालत होतं की एकदा ते वॉटरफॉल बघायला जायचं. आणि कन्सिडरिंग द क्लायमेट, द सीझन, खूप इच्छा होती पाण्यात डुबक्या मारायची. तर त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी आपण इथे आलो काळू वॉटरफॉलला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो लास्ट वीकमध्येच आपली एक ट्रेक झाली राजमाचीची. आणि माहीत नाही काय हाऊस किंवा की आपण आता पुन्हा निघालो. सो हा 25 डिसेंबरचा लॉंग विकेंड आला आहे आणि 3 सुट्ट्या लगातार. घरी बसवत नाही ना आम्हाला, मग काय बॅग पॅक केली आणि निघालो आहे. डेस्टिनेशन ठरवलं आहे ऑब्वियसली. ट्राय पूर्ण करणार की तिथे रीच आउट करायला, बट बघू कसं होते ही जर्नी. सो राईट नाव गुगल मॅप आपल्याला 3 तास दाखवतो आहे. देयर इज अ हॅवी ट्रॅफिक ऑल ओव्हर ऑन द रोड. वी आर हेडिंग टुवर्ड्स माळशेज घाट. आणि माळशेज घाटात एक सुंदर असा वॉटरफॉल आहे, कालू धबधबा. खूप ऐकून आहे. सो लेट्स एक्सप्लोर इट टुडे. सो प्रवासाला सुरुवात करूया. जॉइन द जर्नी विथ मी. जस्ट भिवंडी कल्याण बायपास आपण क्रॉस केला आहे. आतापर्यंत नाशिक हायवे पकडून आपण भिवंडी कल्याणवरून राईट घेतला आहे आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स कल्याण. कल्याणवरून आपण आता उल्हासनगर क्रॉस करून पुढचा मुरबाडचा रस्ता पकडला आणि एक मस्त सुंदर ब्रिज लागलेला. तो ब्रिजचा व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी गाडी रिव्हर्स मारली. आता पुन्हा रिव्हर्समध्ये जाऊन गाडी आपल्या मार्गाला लावायची. सो लेट्स एन्जॉय द अनदर व्ह्यू ऑफ द सेम ब्रिज. Here comes the amazing view. 1, 2, 3.
तुम्हाला बघू शकता माळशेज घाटातल्या डोंगर रांगा दिसायला सुरुवात झाली आहे. पण ऑनेस्टली खूप ऊन आहे. त्या गाडीच्या आतमध्येच डोकं जड झालंय. हो, घाट सुरू झाला. एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. या इथे माझं नेटवर्क बिलकुल नाही पकडत आहे. हो, मॅप GPS मुळे चालतोय की काय माहीत नाही मला, पण मोबाईल एअरटेलचा बिलकुल नेटवर्क नाही. सो माळशेज घाटाला जाणाऱ्या रस्त्यात मध्येच हा एक ग्रीन कलरची कमान दिसली आहे आणि त्याच्या बाजूला हरिश्चंद्र गडाची माहिती असणारा एक बोर्ड आहे. गुगल मॅपनुसार हाच रोड आपल्याला वॉटरफॉलकडे घेऊन जाणार आहे. सो आय एम टेकिंग दिस लेफ्ट. वॉटरफॉल बघण्यासाठी एक ऑफ रोड पॅच आपल्याला आपल्या गाडीने कव्हर करावं लागतं आणि त्यापुढे आय गेस तो बॅच 1 किलोमीटरचा आहे. टिमटी या गावाच्या कडेने हा पॅच आहे आणि हा आपल्याला एका जंगलात हरिश्चंद्र गडाच्या संरक्षित वनात घेऊन जातो असं तिथे बोर्ड्सवरती खूप सारी ठिकाणे लिहिले. खूप अप्रतिम अशी ऑफ रोडिंग स्टार्ट झाली आहे. हो, थोडंसं काय ते घासलं माझा, युज्युअल आहे. आता काय करणार, SUV घेता सेडॅन घेतली तर हे तर होणारच. माय गॉड. सो हा आहे माळशेज घाट आणि हा कच्चा रस्ता जातो तिपटी या गावात, जिथून तिथे त्या पर्वत रांगांमध्ये कुठेतरी काळू धबधब्याचा उगम होतो. ओके, सो तिडबी गावातून उजवीकडे एका घराच्या पाठून ही वाट आहे. खूप ऑफ रोडिंग आहे आणि आता आपण जस्ट जंगलात एंटर करत आहोत. कितपत करू शकतो आपण हे सगळं करामती, धंदे, उद्योग. भीती वाटते आहे. घनदाट जंगलात आपण घुसलोत. इथे काय झालं तर बँडच वाजली. गाईड घेतला पाहिजे होता, बेटर राहिलं असतं. कोणते आहे आपल्या साथीला. हो शेट, इथून रस्ता बंद झालाय. डन. हा 1 किलोमीटरचा पॅच संपला की पुन्हा आपल्याला 1 किलोमीटर पायपीट आहे टू रीच टू द वॉटरफॉल. सो खऱ्या अर्थाने आपली जंगल सफारी सुरू झाली आहे. गाडी आपण तिथे मस्त मध्ये पार्क केली आणि हा एक नाला क्रॉस करून, नाला ओढा नदी, आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो हे निसर्ग पर्यटन केंद्र तिडबी. आणि इथून पुढे अजून 1 किलोमीटर चालायचं आहे. असं पर्याप्त माहितीनुसार हा अंदाज मी बांधलाय. 1-2 तास लागतील. लेट्स सी आपण किती करू शकतो.
आणि हा आहे मी या पर्वत रांगांच्या मध्ये. ओ वाव. सो द थिंग इज आय हॅव टू फिगर आउट की आता पुढे कसं जायचं आहे. कॅन सी जर मी हे वॉटर बॉडीला फॉलो करतो माइट बी मी वॉटरफॉलला पण पोचीन. आपण काळवड धबधब्याच्या वॉटर स्ट्रीमला आलो तर खरं, पण इथून पुढे जाण्याची आपली हिंमत नाही आहे. तर सो नाव द प्लॅन इज की तुम्हाला तो धबधबा मला डोळ्याने दिसतोय, तुम्हाला त्याचं ड्रोन चित्रण दाखवण्यात येईल. हो, नॉट सो गुड डे. तुम्ही बघू शकता हे पाठीचे झाड दिसत आहे, दिस वन. तिथे माझा ड्रोन आज क्रॅश झाला. सो फर्स्ट टाइम थिंग फॉर मी. बट तिथे पोचायला जी हालत खराब झाली ना, कांट टेल यू. इज अ हॉरिबल एक्सपिरियन्स. इतका तर मी सोलोमध्ये इथपर्यंत यायला नाही घाबरलेलो जितकं माझा ड्रोन क्रॅश झाल्यावर घाबरलो. आता ड्रोन वर्किंग आहे की नाही ते आपण पुढे बघू, आधी इथून निघू. बट लेट मी शो यू की सध्या आपण कुठे आहोत, ही कशा प्रकारची ऑफ रोडिंग आहे, किती ऑफ रोडिंग आहे.